चला मंडळी, आज आपण मस्त असा झटपट तयार होणारा बंडोसा करूया। अतिशय चविष्ट आणि पटकन तयार होतो, खायलाही खूप टेस्टी लागतो। एकदम सॉफ्ट असा हा बंडोसा तयार होतो, जो सर्वांच्याच आवडीचा आहे आणि सर्वांनाच आवडेल ही रेसिपी। अशी ही रेसिपी आहे। याच्यासोबत जी चटणी बनवलेली आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने बनवली आहे, तर तुम्ही ह्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। रोज रोज नाश्त्यासाठी काय करायचा प्रश्न पडतो ना। चला तर मग आज बनवूया बंडोसा, अतिशय चविष्ट आणि टेस्टी। चला तर मग रेसिपीकडे वळूया। बंडोस्यासाठी सुरुवातीला इथं मी बारीक रवा घेतलेला आहे। इथं जर जाड रवा असेल तरी चालू शकतो, फक्त बारीक रवा असेल तर फिरवताना थोडासा कमी फिरवायचा आणि जाड असेल तर जास्त फिरवून घ्यायचा। इथं आता 2 कप रवा घेतलेला आहे चाळून, 1 कप दही घातलेले, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। जाड रवा असेल तर थोडं जास्त फिरवायचं आणि बारीक रवा असेल तर थोडं कमी फिरवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे। सुरुवातीला यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी घेतलेलं आहे। अशी पेस्ट तयार झालेली आहे। आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण नंतर ऍड करणार आहे। सुरुवातीला जर पेस्ट पातळ झाली तर मग नंतर आपल्याला परत रवा बारीक करून याच्यामध्ये ऍड करावा लागेल। त्यासाठी आहे ना, सुरुवातीलाच थोडंसं कमी पाणी घालायचे आणि पेस्ट करून घ्यायची। आता ही पेस्ट येते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि झाकण ठेवून आपण ती बाजूला ठेवूया। आता इथे एक मी छोटा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली, जिरा टाकलेला आहे, त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा, चणा डाळ घालायची आहे, आले, कांदा थोडासा, अर्धा कांदा घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं घेतली, कढीपत्त्याची पाने इथं बारीक कट करून टाकली तरी चालेल। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, आलं थोडंसं किसून घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आहे ते चणा डाळ जी आपल्याला चिवड्यामध्ये आपण वापरतो ती घालायची थोडीशी, 1 चम्मचभर, आणि हे चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं परतून घ्यायचंय, कांदा जरासा चांगला परतला की त्यानंतर आपण हे बॅटर आहे ते जे आपण रव्याचं आणि याचं बॅटर करून घेतलं त्यावरती घालून घ्यायचे। याला फोडणी देऊन घेतलं ना की एक छान टेस्ट येते। आपण कच्चंही घालू शकतो, पण कच्च्यापेक्षा अशी फोडणी देऊन टाकलं तर खूप छान टेस्टी लागतं। अशा पद्धतीने आपण हे याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे बॅटर मध्ये। आता इथं आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती परत फ्रेश कोथिंबीर घालून घेणार आहे आणि जसं पाणी लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचे आणि थोडंसं बॅटर येते थोडं लूज करून घ्यायचे। इथं बॅटर येते थोडंसं घट्ट आहे, थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे व्यवस्थित चमच्यानी हलवता पण येईल आणि बॅटर व्यवस्थित होईल। याच्यामध्ये पाव चमचा सोडा घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि हे मिक्स करून घेतलेले। आता या स्टेजला मी हलवून घेतलेले, परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते कारण की अजून हे पीठ आहे ते घट्ट आहे, तर आपले डोसे व्यवस्थित आले पाहिजेत आणि जे आपण ज्यावेळेस डोसा आपण करणार आहे तर ते व्यवस्थित सोडता आला पाहिजेत। अशा पद्धतीचे बॅटर आहे ते करून घ्यायचे। कमीत कमी इथं मला 1 कप पाणी याच्यामध्ये ऍड करून घ्यावं लागलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडंसं बॅटर करताना कमी घालायचं आणि शेवटी मग जसं पाणी लागेल तसं आपण पाणी ऍड करून बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता बॅटर तयार झालेलं आहे। आता 5 मिनिटं आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया मुरण्यासाठी आणि त्याच पॅन मध्ये मी 1-1.5 पळी तेल घालून घेतलेले किंवा 1.5 मोठा चम्मचभर तेल घालून घेतलेले। आता आपण चटणी करून घेऊया। आता चटणीसाठी इथं जिरा मोहरी घातलेली आहे याच्यामध्ये। त्यानंतर थोडीशी मोहरी जिरं तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये जी डाळ चणा डाळ असते ती थोडीशी घातलेली, उडीदची डाळ असती ती थोडीशी घातलेली। उडीद डाळ इथं भिजवलेली घेतली नाही, मी तशीच डायरेक्ट घातलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला अर्धा कांदा, थोडंसं अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा। त्याच्यानंतर अख्खी लसूणच्या पाकळ्या घालायच्यात 7 ते 8। त्यानंतर आल्याचे 2 छोटे तुकडे घालायचे। कश्मीरी लाल मिरची आहेत त्या मी 4 ते 5 छोट्या छोट्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचे। ही चटणी खायला खूप चविष्ट आणि टेस्टी लागते। इथं चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे चटणीला एक छान अशी टेस्ट येते। अशा पद्धतीची चटणी तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। आता इथं जर तुम्हाला चटणी आहे ती तिखट हवी असेल तर त्यामध्ये 1 तिखट हिरवी मिरची घालून घ्यायची, म्हणजे चटणी एकदम तिखट झणझणीत लागते। आता इथे कश्मीरी मिरची असते ती फक्त कलरसाठी असते, जास्त तिखट नसते, त्यासाठी मी 1 हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे। चांगलं 5 ते 6 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याची पेस्ट करून घ्यायची। इथं आपली चटणी तयार झालेली आहे आणि बघा किती छान अशी दिसते ती। अशा पद्धतीची चटणी करून घ्यायची। यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालायचं, तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याची पातळ चटणी ठेवू शकता। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचं, म्हणजे आपला पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचनी तेल घालून घ्यायचं 1 चमचा भरून। सुरुवातीला इथं चांगलं भांडं आहे ते गरम होऊन द्यायचं।
आणि त्यानंतर गॅस आहे तो एकदम स्लो वरती ठेवायचा आणि त्यानंतर एका पळीच्या साह्याने याच्यामध्ये बॅटर येते घालून घ्यायचं. एका मापाची पळी ठेवा म्हणजे एका आकाराचे सर्व डोसे येतील आणि एका आकारात होतील. तर मी अशी आपण वरणाला वगैरे पळी वापरतो ना, ती छोटी पळी असती तर त्या पळीने घालून घेतलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित एकसारखे सगळे डोसे ते आपले तयार होतील. एक साईडनं थोडासा डोसा भाजला ना की त्यानंतर असा चम्मचच्या साह्याने पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनं पण व्यवस्थित डोसा आहे तो भाजून घ्यायचा. आता इथं तुम्ही बघू शकता एक साईडनं किती छान असा कलर आलेला आहे आणि आलटून पलटून करून घ्यायचा. याला जास्त तेलाची गरज लागत नाही. थोडंसं काढताना आहे ना तेल थोडंसं नितळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे करता येतं. आणि राहिलेलं तेल आहे ते टिश्यू पेपरवरती ठेवल्यानंतर एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल. आता इथं परत मी 1 चम्मच तेल घातलेले आणि त्यावरती परत आपण डोशाचं बॅटर आहे ते घालून घ्यायचे. बघा ह्या पळीने मी घालून घेते त्यामुळे एका आकारात सगळे डोसे आपले तयार होतील. आता इथं आपण दुसरा डोसाही घालून घेतलेला आहे. अशा पद्धतीने खालनं भाजला की तो लगेच सुटला जातो आणि मग अशा साईडनं चम्मचच्या साईडनं आपण पलटी करून घ्यायचा आहे. गॅस आहे तो शक्यतो स्लो वरती ठेवायचा. थोडासा अधूनमधून फार कमी जास्त करू शकता, परंतु जास्त फास्ट वरती भाजून घ्यायचं नाही, नाहीतर आतून कच्चं राहिलं आणि वरून ते भाजलं जाईल. अशा पद्धतीने चांगलं सोनेरी रंगापर्यंत खरपूस असे सगळे डोसे ते भाजून घ्यायचे आहेत. हवं असेल तर तुम्ही असं चिमट्याच्या साह्याने पकडून जाळीवरती ठेवू शकता. एक्स्ट्राचं काही किंचित तेल त्याच्यामध्ये राहिलं असेल तेही निघून जाईल आणि खूप छान अशी अप्रतिम रेसिपी तयार होते. खायला खूप छान टेस्टी लागते. अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसे ते करून घ्यायचेत. आता इथे बघू शकता एकदम असे फुगलेले आणि फ्लफी डोसे आपले तयार झालेले आहेत. जे डोसे आपण रेग्युलर खातो तर त्याच्यापेक्षा हा डोसा आहे तो चवीला खूप वेगळा लागतो. याच्यासोबत जी चटणी केलेली तीही खूप वेगळी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचं एकदा नक्की बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जर रेसिपी आवडली असल्यास तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या आणखीन काही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. उपवासाच्याही रेसिपी काही अपलोड केल्या त्याही तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने सगळे डोसे आहेत ते मी असेच भाजून घेत आहे. इथं बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आपल्या डोशाला आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला तर मग आपण असेच बाकीचे डोसे अशाच पद्धतीने भाजून घेऊया. इथं आता आपले सगळे डोसे तयार करून झालेले आहेत आणि सर्व पण केलेले आहेत. बघा अप्रतिम अशी रेसिपी दिसते की नाही. जेवढी छान दिसते तेवढी खायलाही खूप टेस्टी लागते. मग नक्की बनवून बघा. रेसिपी कशी झाली त्याची कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही नवीन रेसिपींसाठी. थँक्यू.